नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. ही यात्रा मला कोणत्या कारणासाठी करावी लागेल? कारण तू स्वतःच बनशील वनराज. वनराज, अमावस्येच्या रात्रीला सूर्य मावळ्याच्या आत तुला आपल्या घरी परतायला हवं. आणि जेव्हा तू यात्रेवर निघशील तेव्हा अमावस्येची रात्र होण्याआधी तुला आग पेटवून बसावं लागेल. महाराजांना महाराणी पद्मावती आणि त्यांच्या पुत्राविषयी कळलंय. काय? त्यांना आणायला स्वतःच निघाले. खूपच रात्र झालीये. सगळ्या दळाला इथेच थांबवण्यात यावं. आम्ही परत नाही जाणार, आणि जर जाऊ तर त्या दोघांना सोबत घेऊनच जाऊ, नाहीतर स्वतःच याच जंगलामध्ये आपले प्राण त्यागू. आम्ही आपल्या पित्याला मारून राजा बनणार. माझ्या वनराजचं रक्षण कर. आम्हाला काय होतंय? आम्हाला काही दिसत का नाहीये? जरा नीट आठवून सांग बाळा, स्वप्नात तू काय पाहिलंस? नीटचं तर काही आठवत नाहीये. पुसटचं काहीतरी दिसतंय बस. हे बघ, तू मला टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. सांग ना, स्वप्नात तू नक्की काय पाहिलंस? तू पण नाही. एखाद्या गोष्टीच्या मागे लागलीस की त्याला सोडतच नाहीस. थोडंफार आठवतंय. मी सांगतो. मी काल रात्री स्वप्नात पाहिलं की आपल्याच जंगलात दक्षिण दिशेला एक महाराज, ज्यांचा चेहरा सूर्याप्रमाणे देदीप्यमान होता, ते आपल्या सैनिकांसोबत येत होते आणि त्यांनी संध्याकाळी तिथेच तळ ठोकला. त्यांचे घोडेस्वार सैनिक पहारात येत होते आणि तेव्हा अचानक एक भयंकर जंगली श्वापद, ज्याच्या डोळ्यातून आग निघत होती, त्याने महाराजांवर हल्ला केला. आई, महाराजांवर हल्ला केला? मग पुढे काय झालं? पुढे मला आठवतच नाहीये. पद्मा, पद्मा, मला तुझ्याशी एक आवश्यक गोष्ट बोलायची आहे. जरा माझ्या सोबत ये. दादा, तुझा चेहरा पाहून मला खूप भीती वाटायला लागली.
माहित नाही मला आज असं का वाटतंय की काही ना काही अनुचित घटना घडणार आहे. घडणार नाही पद्मा, ती कधीच घडली आहे. हे परमेश्वरा, लवकर सांग दादा, माझे प्राण कंठाशी आलेत. क्षमा कर माझ्या बहिणी. आज तुझा भाऊ 21 वर्षांमध्ये पहिल्यांदाच तुला अशुभ घटना सांगणार आहे. अलकापुरी नरेश प्रताप सिंगांवर काल रात्री याच जंगलात कुठल्या तरी हिंस्र पशूने आक्रमण केले. नाही, परंतु त्या आक्रमणात त्यांचे प्राण तर वाचलेत, परंतु त्यांची दृष्टी कायमसाठी त्यांनी गमावली. कदाचित दृष्टीहीन झाले ते. नाही. हे परमेश्वरा, हे तू काय केलंस? परमेश्वराने नाही पद्मा, वनराजने. कदाचित वनराज. वनराजने? नाही, असं नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. काल अमावस्येची भयानक काळ रात्र होती पद्मा. अरे अभाग्या, मी तुला बजावलं होतं ना की काल रात्री तू घरातून बाहेर नाही पडायचंस म्हणून, परंतु तू माझं काही एक ऐकलं नाहीस. आणि आचार्य रुद्रनाथांची ती भविष्यवाणी सत्य ठरवलीस, ज्याची मला आधीपासूनच भीती होती. तू आपल्या पित्याला नेत्रहीन करून टाकलंस. त्यांना अंधारात लोटलंस तू. आंधळ बनवलंस, आंधळ बनवलंस, आंधळ बनवलंस, आंधळ बनवलंस. आई, मी असा कोणता अपराध केलाय? अशी काय चूक झाली माझ्याकडून? चूक नाही, पाप केलेस तू. पाप. पाप? कसलं पाप? काल जे तू स्वप्नात पाहिलंस ते स्वप्न नव्हतं, ते सत्य होतं. काय? ते हिंस्र श्वापद ज्याने तुझ्या पित्यावर आक्रमण केलं, तो तू होतास. नाही नाही, हे सत्य नाहीये. नाही, हे सत्य आहे वनराज. तू स्वतः आपल्या पित्याला दृष्टीहीन बनवलंयस. तू असं पाप केलंयस जे पाहून आकाशातले देवही हादरले असतील. हे मी काय केलं आई? आपल्याच जन्मदात्याचे नेत्र हिरावून घेतले. नाही. हो, अलकापुरीच्या कुलदीपकानेच अलकापुरी नरेशांच्या डोळ्यांचा दीपक विझवला. आणि तो तूच आहेस ज्याने निष्पाप बद्रीचाही प्राण घेतला. अरे पापी, जीवच घ्यायचा होता तर माझा घ्यायचा होतास. कमीत कमी मला हा दिवस तरी पाहायला पद्मा, लागला नसता. काय पद्मा, केलंस तू? पद्मा, काय केलंस? सांभाळ स्वतःला पद्मा, सांभाळ स्वतःला. दादा, माझी तुला हात जोडून विनंती आहे, तू माहिती काढ की त्यांची प्रकृती कशी आहे. मला त्यांची सेवा करायची आहे दादा. किती लाचार आहे मी. आपला पत्नी धर्मही नाही निभावू शकत. शांत हो तू पद्मा, शांत हो जरा. अगं, विधी लिखित कोण टाळू शकतंय? तू चिंता करू नकोस. मी जाऊन माहिती काढतो की महाराजांची प्रकृती कशी आहे.
राजांची दृष्टी आता पूर्णपणे गेली आहे. आयुर्वेदात सुद्धा राजांची दृष्टी परत आणण्याची कोणती शक्ती उरली नाही आहे. वैद्यराज चरक, आपण या पृथ्वीवरचे सर्वात जाणते महान वैद्यराज आहात. आमच्या प्रजेला आणि आम्हाला आपल्याकडून हीच अपेक्षा होती की आपल्या हाताच्या स्पर्शांनी महाराजांची दृष्टी परत येईल. क्षमा करा महाराणी, वर्षांच्या अनुभवावरून सुद्धा आम्ही हे नाही समजू शकलो की कोणत्या हिंस्त्र पशुच्या विषाने राजांना असं दृष्टीहीन बनवलंय. हे परमेश्वरा, वैद्यराज, आपण आमची अंतिम आशा आहात, परंतु आता आशेचा तो किरणही लुप्त होताना दिसतोय. तुम्ही आमच्याकडे हवं ते मागा. हिरे, मोती, सोन्याच्या मोहरांनी तुला करू आम्ही तुमची, परंतु तुम्ही महाराजांची दृष्टी परत आणा. ताई, तुझा हा करुण विलाप ऐकून माझे हे डोळे भरून आले बघ. परंतु काय करणार, आपल्या या अवस्थेला महाराज स्वतः जबाबदार आहे. आपण महाराजांना किती समजावलं होतं की त्या कुलक्षणी पद्मावती आणि तिच्या पुत्राजवळ जाऊ नका, परंतु महाराजांनी आपलं जराही नाही ऐकलं. तुम्ही अगदी योग्य बोलताय महाराणी सुवर्णा. राणी पद्मावतीच्या पुत्राच्या जन्माच्या वेळी आचार्यांनी महाराजांना सावध केलं होतं की त्या सर्पाच्या पिल्लाचा नायनाट करून टाका, परंतु महाराजांनी त्याला जीवनदान देऊन स्वतःच ते विष प्यायलं. जर त्याच वेळी महाराजांनी आचार्यांच्या सूचनेला धुडकावलं नसतं तर यावेळी आपण आणि आपल्या प्रजेने असे दुःखाचे अश्रू ढाळले नसते. परंतु महाराणी, ही वेळ घडून गेलेल्या गोष्टी उगाळण्याची नाहीये. आता याचा विचार करा की संकटाच्या या कठीण घडीला काय करायला हवं. महाराजांच्या नेत्रहीन होण्याने प्रजेमध्ये त्राही त्राही माजलीये. या क्षणी राज्य कसं चालेल, फक्त याचा विचार करा. विचार काय करायचा आचार्य? भानू प्रतापांना राजा घोषित करा. राज्य राजाशिवाय कसं काय चालेल? मी बरोबर बोलतीये ना? तुम्ही अगदी योग्य बोलताय महाराणी सुवर्णा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. मी तर अजूनही महाराजांच्या नेत्रहीन होण्याच्या दुःखातून सावरू शकले नाहीये. मातोश्री, हे सर्व काय झालं मातोश्री? जसं मला कळलं की पिताश्री दृष्टीहीन झाले आहेत, मी तर जसा काही दुःखाने वेडा झालो. मला तर असं वाटलं की जणू माझ्या पायांखालची जमीनच दुभंगली. वैद्यराज चरक, पिताश्रींची दृष्टी तर ठीक होईल ना? नाही युवराज, आता महाराजांच्या उपचारांसाठी आमच्याजवळ एकही औषध उरलं नाही. काय हे तुम्ही काय बोलताय वैद्यराज? आम्ही तर ऐकलं आहे आपल्या औषधाने शरीरात प्राणही परत येऊ शकतात. काय आता महाराजांची दृष्टी परत आणण्याचा कोणताच उपाय नाहीये? उपाय आहे. कोणता? परंतु तो उपाय इतका कठीण आहे की कोणीही साधारण मनुष्य तो नाही करू शकत. हे तुम्ही काय बोलताय आचार्य? आमच्या पित्याची दृष्टी परत मिळवण्याचा काही उपाय आहे तर आम्हाला सांगा. आम्ही असंभवालाही संभव करून दाखवू. सांगा, काय उपाय आहे? इथून शेकडो कोस दूर एक खूपच सुंदर आणि शक्तिशाली राजकुमारी राहते, जिचं नाव आहे चंद्रमुखी. चंद्रमुखी? हो, चंद्रमुखी. तिच्या महालातल्या बागेत खूप सुंदर फुल उमलते, जे पृथ्वीच्या आणखी कोणत्याही भागात नाहीये. जगातील त्या सर्वात सुगंधित आणि सुंदर फुलामध्ये राजकुमारीचे प्राण आहे. जर कोणी जाऊन ते फूल राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्यातून घेऊन येईल तर त्या फुलाच्या स्पर्शाने महाराजांच्या डोळ्यांची ज्योती पुन्हा परत येईल. तर मग ती फूल मिळवण्यात बाधा कसली? युवराज भानू प्रताप आपल्या सैनिकांसोबत राजकुमारी चंद्रमुखीच्या प्रदेशात जातील आणि ते फूल घेऊन आपल्या राज्यात परत येतील. परंतु महाराणी, ते फूल मिळवणं खूप कठीण गोष्ट आहे. ते फूल मिळवण्याकरता
किती शक्तिशाली राजे महाराजे गेले, परंतु पुन्हा परतून त्यांच्यापैकी कुणी आलं नाही. असं म्हणतात की राजकुमारी चंद्रमुखी या ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली आणि सुंदर राजकुमारी आहे. ज्यानेही रूपनगरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा कधीच पत्ता लागला नाही. जिथे कुणी नाही पोहोचलं तिथे भानुप्रताप पोहोचेल. पिताश्रींची दृष्टी परत मिळवून देणारं कुठलं फूल मिळो न मिळो, परंतु त्या रूपसुंदरी चंद्रमुखीला मिळवण्याची यापेक्षा चांगली संधी पुन्हा नाही मिळणार. राजकुमारी चंद्रमुखी यापूर्वी कधीही इतक्या प्रसन्न आणि प्रफुल्लित कधीही नाही दिसल्या. आणि मीही राजकुमारींना अशा प्रकारे मोरासारखा नाचताना कधीच नाही पाहिलं. असं वाटतंय राजकुमारींना आपल्या स्वप्नातला राजकुमार मिळालाय. मला तर आधीच शंका होती, परंतु आता तर खात्री झालीये. आता आम्हालाही सांगा ना की तो राजकुमार कुठला युवराज आहे. तो सांगा ना. परमप्रिय ब्रह्मांड सुंदरी राजकुमारी चंद्रमुखी. तुम्ही दोघी ज्या प्रकारच्या राजकुमाराची कल्पना करताय, आमच्या मनातला राजकुमार तसा अजिबात नाहीये. ना तो कोण्या देशाच्या महाराजांचा पुत्र असेल आणि नाही त्याच्याजवळ धनदौलत असेल. तर मग त्याच्याजवळ नक्की असेल काय राजकुमारी चंद्रमुखी? त्याच्याजवळ प्रेमाची ती सरिता असेल ज्यात आम्ही आमच्या प्रियकरासोबत विहार करू. या महालामध्ये आता आमचं मन रमत नाही, म्हणून आम्ही आमच्या प्रियकराच्या छोट्याशा झोपडीत आपल्या साजणाच्या मिठीमध्ये प्रेमाची अंगाई एकत्र राहू आणि मग त्याच्यासोबतच आपला संसार मांडू. आई, कसला विचार करतेस तू? मी बघतोय तू काही खात पीत नाहीयेस, माझ्याशी धड बोलतही नाहीयेस. आता बोलायला उरलंय तरी काय? तुझ्या पित्याच्या जगात असा अंधार पसरलेला असताना मी कशी प्रसन्न राहू शकते बाळा? आई, आपल्या पिताश्रींना अंधकाराच्या दरीत लोटणारा तो मीच आहे. याचा विचार करून करून मी दुःख आणि पश्चात्तापाच्या अग्नीत रोज जळतोय. परंतु मी काय करू? माझ्या हातात काहीही नाहीये. मला तर हेही माहीत नाहीये की मी कधी आणि कसं त्यांना दृष्टीहीन केलं. मला शक्य झालं असतं तर मी माझे डोळे काढून पिताश्रींना दिले असते. आता पश्चाताप होऊन काय फायदा? त्या दिवशी जर तू माझं म्हणणं ऐकलं असतंस आणि अमावस्येच्या रात्री दिव्यांच्या प्रकाशापासून दूर घराबाहेर पाऊल टाकलं नसतंस, तर आज मी अशी अश्रू ढाळत बसले नसते. जितकं दुःख मला तुझ्या पित्याच्या नेत्रहीन होण्याचं आहे,
तितकंच दुःख मला या गोष्टीचं आहे की त्याचं कारण तू आहेस. उद्या जेव्हा प्रजेला ही गोष्ट कळेल तेव्हा लोक काय विचार करतील आपल्याबद्दल? प्रजा काय विचार करेल ते मला माहीत नाही, परंतु मला इतकं माहिती आहे की जो अपराध माझ्याकडून घडलाय त्याचा भागीदार मी नाहीये. जे विधिलिखित आहे त्याला कोणी नाही टाळू शकत. ज्या प्रकारे तुझं माझ्यासोबत या जंगलात भटकणं लिहिलंय त्याच प्रकारे पिताश्रींचं दृष्टीहीन होणंही लिहिलं असेल. विश्वास ठेव आई, जो अपराध माझ्या हातून घडलाय त्यात कुणा अलौकिक शक्तीचा हात आहे. मी दोषी नाहीये. दोषी कुणी महाशक्ती आहे ज्याविषयी ना तुला माहिती आहे आणि नाही मला. मला समजतंय वनराज, तुला याविषयी काहीही माहीत नाहीये, परंतु तू तुझ्या पित्याला नेत्रहीन बनवण्याच्या अपराधातून मुक्त नाही होऊ शकत. विधीचं विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही, परंतु माझी इच्छा आहे की तुझ्यावर लागलेल्या या कलंकापासून तू कसा का होईना मुक्त व्हावास. परंतु कसं? हाच विचार करून करून मी थकून गेले बाळा. माहित नाही तुझे पिता माझ्याशिवाय कसे जगत असतील. जोपर्यंत त्यांचे नेत्र होते तोपर्यंत तर मी चिंतित नव्हते, परंतु नेत्रहीन झाल्यानंतर. आई, तू पिताश्रींची चिंता अजिबात करू नकोस. पिताश्री महाराज आहेत आणि तसंही महालामध्ये त्यांच्या सेवेत काही कसूर नाही ठेवली जाणार. तिथे छोटी आणि मोठी आई पण आहे ना. काय म्हणालास? मोठी आई आणि छोटी आई? काय झालं आई? छोट्या आणि मोठ्या आईचं नाव ऐकताच इतकं आश्चर्य का वाटलं तुला? आश्चर्य नाही बाळा, दुःख होतंय मला, कारण की तुझ्या छोट्या आईने आणि मोठ्या आईने तुझ्या पित्यावर कधीही प्रेम केलं नाही. जेव्हा त्यांची दृष्टी होती तेव्हाही कधी त्या दोघींनी त्यांची पर्वा केली नाही. आणि आता दृष्टीहीन झाल्यावर त्या काय करतील? हे तू काय बोलतेस आई? त्या दोघी इतक्या स्वार्थी आहेत? होय, आणि हा स्वार्थ मोठ्या आईकडून भानू प्रतापला वारसाने मिळालाय. वारसाने? हो वनराज, तुझी दुर्गती होण्यामागे जितका तुझ्या भाग्याचा हात आहे तितकाच हात दोन्ही महाराण्या आणि भानुप्रतापचाही आहे. तरीही मला त्यांचं नुकसान नाही करायचंय, कारण जो जसं करतो तसंच तो भरतो. मला तर चिंता एकाच गोष्टीची आहे की जर त्या लोकांनी महाराजांना काही इजा पोचवली तर. तू चिंता नको करूस आई. मी असताना महाराजांना कोणीही त्रास देऊ शकणार नाही. तू असताना? परंतु तू इथे राहून त्यांची मदत कशी काय करू शकशील? मी तोपर्यंत स्वस्थ नाही बसणार जोपर्यंत मला हे कळणार नाही की त्यांची दृष्टी कशी परत आणता येईल. एकदा दृष्टी गेल्यावर बाळा ती परत कशी काय येऊ शकते? काय माहीत आई. ज्या प्रकारे भाग्यानुसार मी त्यांच्या दृष्टीहीन होण्याचं कारण बनलोय त्याच प्रकारे त्यांची दृष्टी परत मिळवण्याचं कारणही मीच असेन. येतो आई. बाबा,
बाबा बाबा युवराज, कस्तुरी कस्तुरी बाबा कुठे आहेत? बाबा तर घरी नाही आहेत. घरी नाही आहेत? माझं त्यांच्याकडे महत्वाचं काम आहे. कुठे भेटतील ते? युवराज, हे तर मी नाही सांगू शकत, परंतु हो, बाबा सांगून गेले होते की ते भोजनाच्या वेळी नक्की येतील. आणि भोजनाची वेळ तर झालीये, तेव्हा ते येतच असतील. युवराज, आपण इतके चिंतित का दिसताय? कस्तुरी, घटनाच तशी घडली. मला माझ्या आईचं दुःख पाहवत नाही. आईचं दुःख? हो, माझ्या पित्याच्या दृष्टीहीन होण्याने माझ्या आईवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळलाय. मी तिचं दुःख आणखी नाही पाहू शकत. जर माझ्या आईला काही झालं ना, तर माझं जीवनही व्यर्थ होऊन जाईल. महाराणींना काहीच नाही होणार वनराज. तू उगीच चिंता करणं सोडून दे. बाबा तुम्ही बाबा, मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. मला आईची खूप चिंता वाटतेय बाबा. वनराज, जेव्हा त्यांना सत्य कळेल तेव्हा नक्कीच महाराणींची चिंता दूर होऊन जाईल. परंतु या क्षणी तात्काळ महाराणींची चिंता दूर करणं संभव नाहीये. कारण की महाराणींचे अजूनही काही असे भोग बाकी आहेत जे त्यांच्या भाग्यात लिहिलेले आहेत. काय लिहिलं आहे तिच्या भाग्यामध्ये बाबा? हेच वनराज, की महाराणींना अजूनही निराशेच्या गर्दीतच राहायचं आहे. अजून दुःख सहन करायचंय. तिच्या दुःखांचा कधी अंत होईल बाबा? आईची दुःख संपवण्याचा काहीही उपाय नाहीये? वनराज, बस एकच उपाय आहे, आणि तो हा की तू दूरच्या यात्रेवर निघून जावं. दूरच्या यात्रेवर जाणं? होय वनराज. आठवतोय मी एक दिवस तुला म्हणालो होतो की तुला लांबच्या प्रवासाला जावं लागेल. ती वेळ आली आहे. बाबा, मी काही समजलो नाही. आईचं दुःख दूर करण्यासाठी मला दूरच्या प्रवासाला का जावं लागेल? आईच्या दुःखांचा आणि दूरच्या प्रवासाचा काय संबंध आहे? सांगतो तुला. बस वनराज, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. तुझं माझ्याकडे येण्याचं कारण आहे तुझ्या आईची चिंता दूर करणं आणि तिचं दुःख दूर करणं, ठीक आहे? हो. आणि तुझ्या आईच्या चिंतेचं कारण आहे अचानक तुझ्या पित्याचं दृष्टीहीन होणं. अगदी बरोबर बोलताय बाबा. आणि आता तुझ्या पित्याची दृष्टी परत आणण्याचा योगच तुझ्या यात्रेवर जाण्याचं कारण असेल. आणि जेव्हा तुझ्या पित्याची दृष्टी परत येईल तेव्हा तुझ्या आईची चिंता आपोआप दूर होऊन जाईल वनराज. समजलास? समजलं बाबा. मला कुणा वैद्याच्या शोधात दूरच्या यात्रेवर जावं लागेल? नाही वनराज, या धर्तीवर असा कुणीच वैद्य नाहीये जो औषधाने तुझ्या पित्याची दृष्टी परत आणू शकेल. तर मग या यात्रेचा उद्देश काय असेल? यात्रेवर जाण्याने मला काय साध्य होईल? एक फूल. फक्त ते फूलच तुझ्या पित्याची दृष्टी परत आणू शकतं. एक फूल? काय ते फूल मिळाल्यावर माझ्या पित्याची दृष्टी परत येईल? अवश्य. परंतु हे फूल मिळवण्यासाठी तुला इथून दूर उत्तर दिशेच्या जंगलांना पार करावं लागेल. त्यानंतर तुला पर्वतरांगा दिसतील आणि त्या पर्वतांच्या उजव्या दिशेने एक निर्मनुष्य रस्ता जातो जो रूपनगर राज्याच्या दिशेने जातो. आणि त्या राज्यात तुला जगातील एकमेव फूल मिळून जाईल. त्या राज्याचा राजा कोण आहे आणि ते फूल कसं असेल? तिथे एका राजकुमारीचं राज्य चालतं आणि जिचं नाव आहे चंद्रमुखी. चंद्रमुखी? हो, चंद्रमुखी. चंद्राहूनही अधिक सुंदर मुख असणाऱ्या राजकुमारी चंद्रमुखीच्या बागेत तुला ते फूल मिळेल. आणि त्या फुलाची सुंदरता आणि सुगंध पाहून तू अवश्य त्या फुलाला ओळखशील. परंतु ते फूल मिळवणं इतकं सहज सरळ नाहीये वनराज. आईचं दुःख दूर करण्यासाठी आणि पिताश्रींची दृष्टी परत आणण्यासाठी मी कठीणातील कठीण रस्ते पार करून जाईन. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे वनराज. परंतु एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेव. हे फूल प्राप्त करण्यासाठी खूपशा योद्ध्यांनी आणि महाराजांनी आपले प्राण गमावले आहेत. हे विसरू नकोस. माता पित्याच्या सुखासमोर माझ्या दुष्ट प्राणांचं काय मोल आहे? भले माझे प्राण जावोत, मी हे फूल मिळवणारच. प्रणाम बाबा. विजयी भव युवराज.
आई 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 वनराज, आई काय घडलंय बाळा? तू खूप प्रसन्न दिसतोयस. तशीच गोष्ट घडली आई. तू ऐकशील ना तर तूही आनंदित होशील. एक शुभ समाचार घेऊन आलोय मी. शुभ समाचार? हो आई, शुभ समाचार. जर मी तुझ्या आशीर्वादाने सफल झालो तर पिताश्रींच्या नेत्रांच्या ज्योती परत येतील आई. नेत्रांची ज्योती परत येऊ शकेल? परंतु कशा प्रकारे? लवकर सांग बाळा. असं तू काय करणार आहेस ज्याने तुझ्या पित्याची दृष्टी पुन्हा परत येईल? हो आई, एक जादुई फूल आहे. जर मी ते फूल मिळवण्यात यशस्वी झालो तर त्याच्या स्पर्शाने पिताश्रींच्या नेत्रांच्या ज्योती परत येऊ शकतात. फुलाने नेत्रांच्या ज्योती परत येतील? परंतु कशा? आणि या फुलाविषयी तुला कोणी सांगितलं? मला देवधर बाबांनी सांगितलंय. आणि ते फूल रूपनगरची राजकुमारी चंद्रमुखीच्या बागेत आहे. रूपनगराची राजकुमारी चंद्रमुखीच्या बागेमध्ये? हो आई, देवधर बाबांची कोणतीही गोष्ट आजपर्यंत असत्य ठरली नाहीये. त्यांनी मला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ते फूल आणण्यासाठी मला रूपनगर राज्यामध्ये जायला हवं. काय काय तू एकटा जाणार आहेस? नाही नाही, मी तुला एकटं नाही जाऊ देऊ शकत. परंतु का आई? जर मी नाही गेलो तर पिताश्रींची दृष्टी कधीही परत नाही येणार. आणि या पृथ्वीवरच्या कोणत्याही जडीबुटीने त्यांचा इलाज संभव नाहीये. त्यामुळे त्या फुलाला आणण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. तू गप्प का आहेस आई? पिताश्रींची दृष्टी परत आल्यावर तुझ्या मुखावरील ही उदासीनता कायमसाठी निघून जाईल. मला जाऊ दे आई. ज्यामुळे पिताश्रींची दृष्टी हिरावून घेणाऱ्या या अभागी पुत्राला प्रायश्चित्त घेण्याची संधी मिळेल. वनराज, तुझ्या पित्याच्या नेत्रांची ज्योती परत मिळवण्यासाठी मी आपले प्राण सुद्धा देऊ शकते. परंतु काय आई? मला भीती वाटते की ते फूल घेऊन येण्याच्या यात्रेमध्ये जर तुला काही झालं आणि काही अनुचित घडलं तर मी कशी जगू शकेन? मला काय होणार आहे आई? आई, आता मी लहान बालक नाहीये. जर का माझ्यासमोर 10 महाबली जरी आले तरी मी त्यांना सहज धूळ चारू शकतो. आई, मामांनी मला लहानपणापासून अस्त्रशस्त्रांचं ज्ञान दिलंय. हे तुला चांगलंच माहितीये. मग तुला भीती कशाची वाटते? मला भीती वाटते ती काळ्या अमावस्येची. प्रवासामध्ये जर अमावस्येची रात्र आली तर माझी वर्षांची तपश्चर्या भंग होईल. नाही आई, मी तुला वचन देतो की तुझी तपश्चर्या भंग नाही होणार. आणि ते फूल घेऊन सुरक्षित परत येईन मी, ज्यामुळे पिताश्री पुन्हा हे जग पाहू शकतील. कित्येक वर्षानंतर तुला पाहू शकतील. मला पाहू शकतील? हो आई. कदाचित विधात्याने ते फूल मिळवण्याचं कार्य माझ्या हाती सोपवलं आहे. मला हे महान कार्य करू दे आई. माझ्या यात्रेच्या सफलतेनंतर पिताश्रींच्या जीवनात आणि त्यांच्या महालात आनंद परत येईल आई. आमच्या कक्षात कोणी आहे? होय महाराज, मी आपल्या स्वामींच्या सेवेत उपस्थित आहे. महाराणी दमयंती. होय महाराज, आम्ही तर कधीपासून तुमच्या कक्षात उभे राहून तुमच्या लाचारीवर अश्रू ढाळत होतो महाराज. आम्ही तर हा विचार करून करून थकलो आहोत की परमेश्वराने तुमच्या ऐवजी आम्हाला नेत्रहीन का नाही केलं. नाही महाराणी, नाही, असं नका म्हणू. ईश्वराने तर आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा दिली आहे.
तो असे कसे तुमचे नेत्र हिरावून घेईल? सर्व चूक आमची आहे. जर जर त्या पशुपासून आम्ही सावध राहिलो असतो तर आज ही वेळच आली नसती. महाराजांचा विजय असो. आपल्यासाठी एक संदेश घेऊन आलोय महाराज. अनुमती आहे. महाराज, युवराज भानुप्रताप सिंग आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. त्यासाठी ते महाराणींचा आशीर्वाद इच्छित आहेत. युवराज भानुप्रतापांना सांगा की प्रस्थान करण्यापूर्वी महाराजांच्या कक्षात येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. जशी आज्ञा महाराणी. मोठ्या महाराणी, हे युवराज अशा कोणत्या यात्रेवर चाललेत जिथे त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज भासली आणि आमच्या आशीर्वादांची नाही? हे तर स्वतः युवराजच तुम्हाला सांगतील महाराज. महाराजांचा विजय असो. सदा सुखी राहा. काय झालं पुत्रा? इतका उदास का आहेस तू? पिताश्रींच्या लाचारीमुळे माते, आपण कृपया मला त्यांच्या कक्षात कधीही न बोलवावं. पुत्रा, पिताश्रींच्या कक्षात यायला भीती कसली? भीती नाहीये माते, वेदना होत आहेत, अतिशय दुःख होत आहे. जेव्हाही आम्ही पिताश्रींना पाहतो तेव्हा आमचे नेत्र पाणवतात. ओह, तर पिताश्रींना तू या अवस्थेत पाहू शकत नाहीस. समजू शकते बाळा, परंतु काय करणार पुत्र? विधी लिखित कोण टाळू शकले? जर ईश्वराची इच्छा असेल तर तुझ्या पित्याची दृष्टी परत मिळवण्याची व्यवस्थाही तो करेल. ईश्वराने पिताश्रींना दृष्टी परत मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे माते. आम्ही निर्णय घेतलाय की आम्ही चंद्रमुखीच्या राज्यात जाऊन ते फूल आणू ज्याने पिताश्रींची दृष्टी नक्कीच परत येईल. आम्हाला तुझा गर्व आहे पुत्र. इथे ये, आपल्या पित्याचा शुभाशीर्वाद घे. आशीर्वाद द्या पिताश्री. पिताश्री, आशीर्वाद द्या की आमचा हा प्रण पूर्ण हो. आम्हाला याशिवाय काहीच नको आहे. आशीर्वाद आहे पुत्रा. पुत्र, जर जर तुमचा प्रण पूर्ण नाही झालं तर निराश नका हो. कमीत कमी आमच्या डोळ्यांची दृष्टी परत मिळवण्यासाठी तुम्ही इतक्या कठीण यात्रेवर चालला आहात. आमच्यासाठी पुत्र हेच खूप आहे. आम्हाला तुम्ही एक वचन द्या की तुम्ही एखाद्या पशूच काय, कुठल्याही जीवजंतूंवर हल्ला करणार नाही, त्यांना हानी पोचवणार नाही. जशी आज्ञा महाराज. ए युवती, थांब.
ऐक, हा रस्ता कोणत्या दिशेला जातो आम्हाला लगेच सांग. हा रस्ता तर पुढे जाऊन गावातच संपतो, परंतु या रस्त्याने गेला तर ती मृत्यूचीच निवड ठरेल. मृत्यूची निवड? तो शुद्धीवर आहेस का युवती? आम्ही तुला रस्ता विचारतोय आणि तू आहेस की आम्हाला मरणाच्या दारात सोडायचं धाडस करतेस? नाही घोडस्वार, माझी इच्छा नाहीये की तुम्ही मृत्युमुखी पडावं. मला तर फक्त हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही या रस्त्याने जाऊच का इच्छिता. तुम्हाला हे माहीत नाही की हा रस्ता त्या ठिकाणी जातो जिथून आजपर्यंत योद्धे, महायोद्धे आणि राजे महाराजे जिवंत परतले नाही.